श्रद्धा म्हणजे मानवी विचारांचा सकारात्मक भाव. श्रद्धा ही डोळस असावी. वाईट दुष्ट कल्पना मनाशी कवटाळून त्या फलद्रूप होण्यासाठी ढोंगी आणि भोंदू बाबांच्या मागे लागणे, त्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करणे व त्यातून चमत्काराची अपेक्षा करणे ही अंधश्रद्धा. हे दाखवणारा हा एक लघुपट वंशाला दिवा. भागू, ए भागू, आहेस का घरात? का झोपलीस? अगं भानू, तू वय ये 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 बस. भागू, बघ तुझी सुनबाई कशी निर्लज्ज हाय. 3 पोरी असून लाज कशी वाटत नाही. आणि वरती मास्टरवाणी शिकवतीयेत बघ त्या महामायांना. काय करू भानू, माझ्या नशिबाचं फुटकं. पहिल्याच्या 3 काढण्यात थांबत होती. मी म्हणलं मला वंशाचा दिवा पाहिजे. आता काय होत आत नाही, देवाला माहिती. काय पोरीच्या माझ्या डोळ्यासमोर काट्याने शिकून लोकांची जाण. भागू, अगं माझ्या ओळखीचा एक मंजीर बाबा हाय. माझ्या पुतणीला गुण आलाय. आपण त्याच्याकडे जाऊ. कधी? उद्याच्यालाच गुरुवार. बाबा बघत्यात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुला नातूच होणार आहे बघ. कोण? भाला? ये 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 बैस. बाबा, ही भागाबाई तुमच्या हातूनच हिचं कल्याण होऊ द्या. होईल होईल, नक्की होईल. बोल भागाबाई, काय तुझी अडचण आहे? बाबा, मी लय दुखी आहे. मला नातू पाहिजे, वंशाचा दिवा. काय बी करा बाबा, मला नातू द्या. नाही नाही नाही, तुमच्या घरात काहीतरी दोष आहे. कुणीतरी तुमच्या वास्तूवरती करणी केलेली आहे. मला तुमच्या घरी येऊन ते पाहावं लागेल. तुम्ही घरी जा, मी शनिवारी तुमच्याकडे येतो. जा. या बाबा या, या बाबा या. बाबा, काय बी उपाय सांगा. तुझ्या सुनेला बाधा झालेली आहे. आण तिला माझ्या समोर. सरस्वती, सरस्वती. ओम ह्रीं क्लीं क्लीं भर्गो दैत्याय नमः. इथं ये, इथं बस. माझ्या समोर बस. बस इथे. क्लीं क्लीं भर्गो दैत्याय नमः. ओम ह्रीं क्लीं क्लीं भर्गो दैत्याय नमः. ओम. काय अंकिता बाळा? काय चाललंय? काय चाललंय? कृष्णा, मी आणले. काय कसं? घरावर कोणीतरी करणी केली आहे. बाबा काय? असलं काही नसतं. असलं काही नसतं. बोंधू आहेत, बोंधू बाबा आहेत ते. अपमान! घोर अपमान! तुम्हाला तुमच्या मुलाच्या कर्माची फळं भोगावी लागतील. तुम्हाला कधीच नातू होणार नाही. चला मी. बोंधू बाबा, का डोक्याला हात लावलाय? कृष्णा,
तू बाबांची माफी मागितली नाही मी जीव देईन. आता तुझ्यासाठी काही करतो, कोणाचीही माफी मागतो. बाबा हिचा लेख चुकला, पदरात घ्या, माफ करा त्याला. चुकलो बाबा, माफ करावं. काही उपाय सांगा तुम्ही, ती करायला तयार आहे. ठीक आहे भानाबाई, पण यापुढे सरस्वतीला खूपच कष्ट करावे लागतील, कडक साधना करावी लागेल आणि तिला खूप भोगायलाही लागेल. पण भागाबाई, सरस्वतीच्या पोटातील बाळाचं रूपांतर जर मुलामध्ये करायचं असेल तर मी सांगतो तसंच करावं लागेल. समजलं? जा आता तुम्ही. भागाबाई, सरस्वतीला बोलून आणा. सरस्वती, सरस्वती. ये समोर, ये लवकर. हा नीट उभी राहा. 1 मिनिट, मी सांगतो तसंच करायचं. एका बाहेर उभी राहा. मी काय सांगतो लवकर एका बाहेर उभी राहा. हा असं. ओम ह्रीं क्लीं क्लीं भर्गो दैत्याय नमः. ओम ह्रीं क्लीं. भागाबाई, तुमच्या या सरस्वतीला काहीही साधना करता येत नाहीये. थांबा जरा, आणा तिला इकडे. ओम कालिका माताय नमः. शांत झाली. चल ये पुढे समोर आहे अशी. हो ये ना. हा चल ये. शांत बस. हा एकदम शांत. शांत म्हणलं ना. ओम ह्रीं क्लीं क्लीं भर्गो दैत्याय नमः. बस शांत शांत. हा भागाबाई, हिला एवढं साधी गोष्ट जमत नाहीये. भागाबाई, सरस्वतीला कोणतीही कडक साधना जमत नाहीये. तुम्हाला जर मुलगा हवा असेल तर तिच्या पोटातील मुलीचा गर्भपात करावा लागेल. आई, घाबरू नको ग आई या निर्दयी जगाला. कर हिम्मत, येऊ दे मला जन्माला. मुलगा असता तर आनंद नसता मावला बघ. मुलगी म्हणून का दोष तुझ्या गर्भाला आणि माझ्या नशिबाला. कुणालाही मी नको असले तरी हवी आहे मी तुला. तुझ्या गर्भात, मनात, श्वासात जपलंय तू मला. मुलाप्रमाणे सर्व जबाबदारी पार पाडेल हे वचन माझे तुला. तुझ्या बरोबर लढेल मी सर्व संकटांची, पण गर्भातच नको मारू मला अशी. आई, कर जराशी हिम्मत, येऊ दे मला जन्माला. येऊ दे मला जन्माला. येऊ दे मला जन्माला. नाही, मी माझ्या बाळाला मारून देणार नाही, कधीच नाही. काय झालं सर? सरू, काय झालं? काय झालं सांग? तो बाबा आला होता घरी परत. मग तो भोंदू बाबा काय झालं? त्याने मला खूप त्रास दिला.
काय लग्न जातो कापूर फुला मला उभं केलं. गर्भपात करावा लागेल. काय करू सरू, या आईच्या पुढे नाही जाऊ शकत, पण बाळाला पण नाही गमवायचं मला. आई त्या भोंदू बाबाच्या आहारी गेली. त्यापेक्षा आपणच कटकट संपून टाकू, हे जीवनच संपून टाकू. काय ये बा, बाळा थोडं बाहेर जा. चल, या गोष्टीचा आधार घेऊन आपण बोंधू बाबाला चांगला धडा शिकू. पोलिसांना कळू. आहेस काय? हॅलो, पोलीस स्टेशन, मी कृष्णराम बोलतोय. हा, साहेबांना द्या बरं. मी काय केलंय? सोडा मला. सोडा. मी काय केलं? मी काही केलं नाही. अरे पसरवू नका अशा अंधश्रद्धा. तुमच्यामध्ये जर एवढी शक्ती आहे तर करा दुष्काळावर मात. काढून दाखवा पाऊस सगळीकडे. थांबवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या. का नाही थांबवत दहशतवाद. आणा भारतात काळा पैसा. करा भारत सुजलाम सुफलाम. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या समाजसेवकांचे खुनी पकडून दाखवा. नाही ना, नाही करू शकत हे तुम्ही भोंदू लोक. तुम्ही अंधश्रद्धाळू लोकांना वेठीस धरणारे, ज्यांच्या पैशाने तुमची घरे भरणारे, अंधश्रद्धेचा फायदा घेऊन स्त्री भ्रूण हत्या करणारे. अरे पापी नराधमांनो, भोगा भोगा आता आपल्या कर्माची फळे.